तर संजय डोंबाळे यांना विनंती करेल की आपल्या पवित्र शुभास्ते आपण त्याला माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतो. चला आपण जाऊया मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच आमचे बालाजी एव्हेंस तर्फे मयूरदादा मात्रे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. चला आपण मयूरदादा मात्रे यांना सन्मानित करतो. कॅमेरामॅन बालाजी एव्हेंस तर्फे मात्र मयूरदादा मात्रे यांचा सन्मान केला जातो. ही सर्व मंडळी आहे जी मात्र मयूरदादा मात्रे यांचा सन्मान करतात. आपण पाहतात भरघोस पाहुण्यांची माते आली का असावी, तरी ही ओळख आहे आमच्या मयूरदादा मात्रेची. मयूरदादा मात्रे जरी छोटा पॅक बडा धमाका मित्रांनो पाहता, कारण ही पाहुण्यांची ओळख पाहता सातत्याने माणुसकी जोपासणं ही कामगिरी कोणाची असेल तर आमचे जरी MSCB मध्ये कार्यरत असले परंतु आज देखील या मंचावरती अनेक दिग्गज मान्यवरांची का मांद्याली लाभली तर पर्व तिसरं आणि ते स्वागत केला जातोय. मात्र का तर आयोजनाबद्दल एक मॅनेजमेंट असतो, त्याच्यानंतर नियोजन असतो. त्या प्रकारचा मात्र आपण पाहिला तर मयूरदादा मात्रे यांचा इथे नक्कीच सन्मान केला जातोय. ही सर्व टीम मंडळी आपण पाहिला तर बालाजी इव्हेंट्स तर्फे मयूरदादा मात्रे यांना ही छत्रपती शिवरायांची प्रतिभा देऊन मात्र त्याला सन्मानित केला जातो. जोरदार टाळ्याने स्वागत करूया मयूरदादा मात्रे यांचं देखील. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमची युवराज माली सर जॉईन होतील. यस, थँक्यू मनोहर मात्रे सर आणि धन्यवाद चेतन स्वामी सर. मैदानाच्या आतमध्ये काय घडले तर निर्दोष घरत जे की एकदा चांगल्या टचमध्ये आपण पाहत होतो, 2 चौकार 1 षटकार मारले होते. इथे कुठेतरी फटका फसला, टॉपेज लागली आणि बॉल मात्र पाठीमागे हर्ष पाटीलच्या हातात जाऊन विसावलाय आणि 15-1 अशी सध्या धावसंख्या आर्यन चिर्ले संघाची पाहायला मिळते. आणि वशनी संघाने खरं तर टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि खरं तर वशनी संघासाठी आपण पाहतोय की खरं तर जितेश पाटीलने मात्र या ठिकाणी विकेट प्राप्त करून दिली आहे. आणि वशनी संघासाठी खरं तर शुभेच्छा आल्यात आमदार चषक केळवण्याचे दमदार आयोजक अर्थात सुशील शेठ ठाकूर साहेबांकडनं वशनी टीमसाठी या शुभेच्छा आल्यात. या तर कॅमेरामॅन इथे कॅमेरा आपण ट्रॉफीकडे करायचा आहे, जे आमच्या मोरावी गावातील CK बॉईज मोरावी संघाने आपण पाहिला तर ही ट्रॉफी पटकावली. 1 गाव 11 खेळाडू कशा प्रकारे असावे ते किंजल ट्रॉफीमध्ये आपण पाहतात. नक्कीच सातत्याने आमचे अमितदादा पाटील असतील, मयूरदादा मात्रे असतील, ही सर्व मॅनेजमेंट मोरावे गावची एकता आपण सातत्याने ही ट्रॉफी पाहता. दरवर्षी आपण त्या किंजल ट्रॉफीमध्ये सातत्याने खेळत असतात आणि हे आपण ट्रॉफी पटकावली. धन्यवाद, आभार मानूया आम्ही CK बॉईज मोरावे आणि सर्व टीमचं. यस, अभिनंदन मोरावे टीमचं. आणि आपण चर्चा करत होतो की आमदार चषक खेळवण्याचे दमदार आयोजक सुशील शेठ ठाकूर साहेबांकडनं वशनी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये 16-1 धावसंख्या आहे. जितेश पाटील पुढचा बॉल घेऊन स्लोअर रनचा वापर केलाय, त्याला मात्र डिपॉझिट केलंय. स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा एक मॅग्निफिसंट स्ट्रोक. शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आर्यन चिर्ले 1 गडी बाद 22 या आकड्यावर. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अर्थातच मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025 मयूर शेठ म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार यांच्या माध्यमातून आयोजित ही दमदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 30रं पर्व या स्पर्धेचं भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आणि 3री रात्र आणि त्यामधील सामना क्रमांक 3 आणि गट क मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. वशिरी विपक्ष आर्यन चिर्ले पहिल्या षटकामध्ये 22-1. अलंकार घरतने मात्र तो षटकार खेचला होता, स्लोअर वन टाकला होता. गोलंदाज जितेश पाटीलने ते ओळखलं.
पाहिलं आणि त्याला मात्र डिपॉझिट केलं ते सीमा पार मिड विकेटच्या 6 धावांसाठी. अक्षय त्याच्या समोर अक्षय पाटील 1 बॉल 1 वर तो खेळतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय विशाल पाटील आता आपण पाहतोय दुसऱ्या एंडने मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय. दमदार सुरुवात आर्यन चिर्लेची 22 ला 1 अगदी विस्फोटक असं सुरुवात आपण पाहतोय. यावेळेस बघा ओव्हर द बॉलर हेड समोर फटका खेळलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतोय अगदी लॉंग ऑफ वरून चांगली फिल्डिंग मात्र तितक्याच चपळाईने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. लॉंग ऑफ मध्ये बॉलला योग्य मोमेंटला मात्र पकडलं आणि मात्र 2 धावा नक्कीच त्या दरम्यान आल्या. 24 ला 1 आर्यन चिर्ले आपण पाहतोय. आर्यन चिर्ले आपण पाहतोय निर्दोष गरज यांनी खूप चांगली सुरुवात करून दिली होती. ती सुरुवात आता मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करण्याची जबाबदारी आहे. व्हॉट अ लवली स्ट्रोक. पुल मारलाय आणि अगदी पॉवरफुल मारलाय. बुलंदी फटका टक असा आवाज आला आणि बॉल गेला तो सीमा पार ऑन साइड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटका. डीजे एसटीसी साऊट्स मयूर शेठ महात्रे दमदार आयोजन दमदार नियोजन आणि अगदी डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आमचे मयूर शेठ महात्रे. मात्र काय फटका खेचलाय अर्थातच अक्षय पाटीलने. यावेळेस बघा ब्लॉकॉलचा बॉल फ्लिक केलाय फील्डर डाऊन दी बॉल. हा केलाय तो पलटवार. हे दिलंय ते चोख प्रत्युत्तर विशाल पाटीलने आणि झेल टिपला तो हर्ष पाटीलने आणि धक्का क्रमांक 2 आर्यन चिर्लेला. विस्फोटक फलंदाज अक्षय पाटील जाईल 9 या धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन देऊन मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज प्रशांत घरत आणि त्यांच्यासाठी त्यांचे मामा जयवंत मडवी यांच्याकडे पारितोषिक आलंय. 3 बॉल 3 षटकार तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल 3 षटकारांसाठी सलग प्रशांत घरत यांना. पहिलाच बॉल भन्नाट वेग फास्ट अँड फ्युरियस. विशाल पाटील आत्मविश्वास वाढलाय. विकेट आली आहे. काय तो चेंडू होता अगदी पायावर टाकला होता. फ्लिक केलं होतं मनगडाच्या साहाय्याने आणि तिथे मात्र अक्षय पाटीलला मात्र मैदान सोडावं लागलं. चांगला झेल हर्षने टिपला. डॉट बॉलची सांगता. पहिलं षटक आपण पाहतो. दुसरं षटक प्रगतीपथावर 30 ला 2. फुल टॉस बॉल मिड ऑन नाहीये. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त केली जाते. खातं उघडतं या ठिकाणी प्रशांत घरतचं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आर्यन चिर्ले 31 धावा 2 विकेट्स. गावदेवी चषकाचंही दमदार आयोजन आपण पाहताय. मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे यांच्या माध्यमातून आणि सिकी बॉईज किंजल ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय. खरं तर पारितोषिक आजच्या दिवशी त्यांनी मात्र पटकावलंय. त्याचे सर्व शिलेदार आपण पाहिले ऑन स्क्रीन आयक्यूरा इव्हेंटच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या ओव्हरमधील व्हॉट अ लवली बॉल परफेक्ट आपण पाहतो. यॉर्कर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे जोपर्यंत खेळाडू पोहोचतील अगदी आणि इथे बघा ओव्हर थ्रो झालाय. आपण पाहतोय 2 धावा अगदी चपळाईनं पूर्ण केल्या. प्रेझन्स ऑफ माइंड आहे. समय सूचकता आपण पाहतोय आणि या 2 धाव्याने 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन थांबलाय तो 33च्या घरामध्ये. आणि बघा हे सीके बॉईज मोरावेचे सर्व शिलेदार ट्रॉफी सहित तुम्ही पाहताय आयकर इव्हेंटच्या माध्यमातून. ट्रॉफीचं खूप महत्व आहे आपण पाहतोय. सांघिक यश आपण पाहतोय. टीमचं एफर्ट्स. चला मॅचला थोडी गती प्रदान करा. बघा टायमर सेट आहे. जास्त वेळ आपल्याला दौडायचं नाहीये कारण आज एकूण 8 सामने आपण खेळणार आहोत आणि सर्व सामने आम्हाला 4 षटकांचे खेळवायचे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि कृपया सहकार्य करावं. हॅलो. तर चला आपण सी पोल मधली तिसरी लढत असेल न्यू यंगस्टर वाहाल आणि दहिसर. हा पहिला कॉल असेल टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुढे एकदा जातो मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये. डिसिप्लिन असलेली नक्कीच मनोहर सर ही स्पर्धा आहे. शिस्त अगदी सर्वोच्च स्थानी आहे.
मात्र आर्यन चिर्ले सध्या एक स्ट्रॉंग झोनमध्ये, स्ट्रॉंग पोझिशनमध्ये 33ला 2 षटकानंतर. हॅलो आतिश पाटील तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय जबाबदारीची सांभाळतोय. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, कॅचची संधी आणि इथे कॅच टिपलाय. जितेश पाटीलने अगदी इझी कॅच त्याच्यासाठी होता आणि पहिल्याच बॉलवर प्रशांत घरतची मात्र विकेट प्राप्त केली. आतिशने ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, लोवर फुल टॉस होता आणि अगदी बॅटच्या टोला बॉल लागला आणि सरळ जाऊन आपण पाहतोय जितेश पाटील जो की अगदी काऊ कॉर्नरला होता पुढे आला आणि झेल टिपलाय. पुनरागमन केलंय आपण पाहतो. खरं तर वशिंडी संघाने पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. थोड्या धावा विशालने रोखल्या, एक महत्वाची विकेट. मात्र जर विशाल पाटीलचं षटक पाहिलं आपण प्रणय, तर पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आणि पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट ती प्राप्त केली, ती अक्षयची. आणि तिथे मात्र थोडासा धावसंख्येला ब्रेक लागलाय, लगाम लावलाय असं आपण म्हणू शकतो. आणि इथे आतिशने देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवत जिथे जितेश पाटीलने एक उत्कृष्ट झेल टिपला आणि मात्र पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. नंदन ठाकूर मैदानाच्या आत आणि अलंकार घरत त्याच्या समोर, जो की सलामीला आला होता. 2 बॉलमध्ये 8 धावा. खरं तर त्याने षटकाराने स्वतःचं खातं उघडलं होतं, तो नॉन स्ट्राईकवर बराच काळ थांबलाय, त्याला स्ट्राईक पासून बरंच वंचित ठेवलंय ते वशिंडी संघाने आतापर्यंत. तरी पहिला बॉल विकेट, 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. तर आमचे संकल्पदादा घरत याच्या वतीने या स्पर्धेला 5,001 रुपये आलेले आहेत. धन्यवाद संकल्पदादा घरत. चांगला चेंडू उसली घेतली बॉलने, अगदी बॅटला ब्रश झाला असं खेळाडूंना वाटतं, त्यांनी अपील केली. मात्र अपील फक्त उत्साह आपल्याला जास्त पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता, जबरदस्त गोलंदाजी. आतिशचा आता आत्मविश्वास नक्कीच वाढलाय प्रणय, कारण पहिल्या बॉलवर जशी विकेट आली ना, आत्मविश्वास गगनाला भिडला आणि हा चेंडू मात्र त्याच आत्मविश्वासाचं प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने हा चेंडू त्याने डिलिव्हर केलाय नंदन ठाकूरच्या विरुद्ध. पुन्हा एकदा तीच लाईन, इथे गतीमध्ये हलकस परिवर्तन, बॅट लवकर फिरली. आपण पाहतो नंदनची ज्या गतीने त्याने चेंडू एक्सपेक्ट केला होता ना, ती गती त्याला मिळाली नाहीये आणि बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. ही आहे अगदी हाय क्लास गोलंदाजी आतिशची आतापर्यंत. तरी उंच गोरा बांधा, हायम ऍक्शन आहे, चांगला रनअप आहे, चांगला रिलीज पॉईंट आहे आणि नंदन ठाकूरवर आतापर्यंत त्याने वर्चस्व प्रस्थापित केलंय, कारण 3 बॉल एकही धाव दिली नाहीये आणि 2 डॉट बॉल खेळलाय नंदन ठाकूर. 33ला 3 आहे. इथे ओव्हर पिच बॉल, टप्पा पुढे, कार्यक्रम झाला. बॉल गेला तो उंच उंच आणि लांब लचक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंदन ठाकूरने केलंय हे प्रेशर, त्याच्यावरचं रिलीज, ठोकला तो षटकार. बघा आपण ऍक्शन रिप्ले पाहिला ऐकविरा इव्हेंटच्या माध्यमातून, टप्पा पुढे टाकला. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर गुडलेन स्पॉट आणि शॉर्ट अप गुडलेन होता तो चेंडू. त्यानंतर हा टप्पा अगदी गुडलेनच्या पुढे पडला आणि नंदन ठाकूरने मात्र त्यावर मोठं आक्रमण केलं. 39 धावा धावफलकावर होत आहेत, 39 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 चेंडूंचा खेळ प्रणय अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नंदन ठाकूर षटकार खेचलाय. यावेळेस एज लागले, बॉल पाठीमागे, विकेट किपरच्या डोक्यावरनं बॉल करत फ्लाय झाला होता. थोडासा पुढे पडला क्षेत्ररक्षकाच्या, त्याला कोणती संधी नव्हती कारण तेवढा अवधीच मिळाला नाही. एक सिंगल प्राप्त केली आहे आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 40 धावा, 3 विकेट्स गमावत. आतिश पाटील आपण पाहतोय पहिले 3 चेंडू एकही धाव दिली नाही, विकेट प्राप्त केली. चौथ्या चेंडूवर दमदार षटकार नंदन ठाकूरचा आणि तदनंतर सिंगल. आणि अलंकार करत बघा प्रणय मात्र आम्हाला स्कोरर सांगतात की पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला आणि तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल त्याच्या वाटेला आलाय. आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये निराश असेल स्वतःशी अलंकार, कारण त्याला स्ट्राईकच मिळाली नव्हती. 2 बॉल त्याला खेळत मिळाले होते, त्यावर त्याने 8 धावा कुठल्या होत्या आणि तिसरा बॉल खेळत असताना एक थिंक एज आणि मात्र विकेटच्या पाठीमागे जीवित म्हात्रेने मात्र झेल टिपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आर्यन चिर्ले 40ला 4.
आपण पाहतोय नंदन ठाकूरला हा चेंडू खरं तर उमगलाच नाही किंबहुना आकाशने चांगली सुरुवात केली आहे वर्षी. आकाश नाईक निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करतोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहताय आयकरा इव्हेंट्स. खूप सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट आणि अनेक नामवंत क्रीडा स्पर्धा आपण त्याच्या माध्यमातून पाहत असतो. आणि नक्कीच आमचे जे युट्यूबर प्रेक्षक जॉईन झालेत, अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका. आयकरा इव्हेंट्स. पुढचा बॉल यावेळेस बघा पूल मारलाय, फटका फसलाय पूर्णपणे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. वन बाउन्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न, दुसरीचा धाव पूर्ण केली जाते. नंदन ठाकूर होतं डेंजर एंडला, मात्र अगदी उत्तमरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. कारण महत्वाच्या या 2 धावा आहेत. टार्गेट तुम्ही सेट करताय त्यामुळे धावा येणं खूप गरजेचं आहे. कारण वशनी संघाची फलंदाजी पाहता किती धावा त्यांच्या समोर पुरेसं असतील आणि बॉलर्सला किती मार्जिन देणारे आर्यन चिर्ले सेकंड इनिंगमध्ये हेही महत्वाचं असणार आहे. 42 धावा, 4 विकेट्स गमावत आतापर्यंत आर्यन चिर्ले. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 चेंडू अजूनही या पहिल्या इनिंगचे पहिल्या सत्राचे बाकी आहेत. यावेळेस बघा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप फाईन लेग मध्ये, अगदी फाईन स्ट्रोक. नंदन ठाकूरने मात्र इथे हा दमदार फटका लगावत महत्वपूर्ण या 4 धावा पूर्ण केल्या. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता आयकरा इव्हेंटच्या माध्यमातून. थोडासा वेळ घेतला किंबहुना बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल लागला, मात्र बॅट इतक्या ताकदीने त्याने फिरवली होती आणि आउटफील्ड अतिशय फास्ट आहे त्यामुळे बॉल टप्पे टप्पे घेत 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत गेला तो सीमा पार. सिक्स रन्स. 46ला 4. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नंदन ठाकूर 7 बॉल 13 वर खेळतोय सध्याच्या घडीला. धावा आल्यात त्याच्या बॅटमधून. यावेळेस डाऊन दी ग्राउंड समोर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल होतोय फरार. पॉवरफुल फटका नंदन ठाकूरच्या बॅटमधनं षटका. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चला सामन्याला गती द्या. वशिनी संघ बघा पंच आपल्याला वारंवार सूचित करतायत की जास्त वेळ आपण घेऊ नये कृपया. 52ला 4 आहे. 2 बॉल शेवटचे शिल्लक आहे. नंदन ठाकूर ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फरार. नंदन ठाकूरची पॉवर पाहिली आणि इथे पाहिला तो क्लास चौकार. आणि काय फटका सजवला नंदन ठाकूर. इनसाइड आउट पाहिलं, कव्हर खाली आहे, कोणताही प्रोटेक्शन नाहीये डीप मध्ये आणि इथे मात्र हा चौकार. 56 धावा धावफलकावर आहे. शेवटचा बॉल आहे. यावेळेस बघा हेलिकॉप्टर खेळायचं होतं मात्र बॅटच्या टोला बॉल लागला. ऑन साइडला बॉल गेला. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. नंदन ठाकूर वेगाने धावतायत आणि इथे थ्रो होणं अचूक गरजेचं होतं. 2 धावा शेवटच्या बॉलवर आल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आर्यन चिर्ले 4 ओव्हरमध्ये 58 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात उभारल्यात आणि लक्ष असेल ते वशनी संघासमोर तब्बल 24 बॉलमध्ये 59 धावांचं. आणि सेके बॉईज मोरावे संघाचे पॅकर संकेतजी पाटील आष्टे आणि आकाशजी कोळी गव्हाण यांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही दोन्ही मान्यवरांना संकेतजी पाटील आणि आकाशजी कोळी आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे मेहरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये. तर नक्कीच यापुढची जी लढत असेल ती विनर्स वर्सेस विनर्स. तर प्रियदर्शनी बेलापूर संघ जिंकलाय आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढची लढत असेल. तर आपण इथे राहुल पाटील आमचे दैसरचे इथे आलेत, त्यांना देखील विनंती आहे आपण या मंचावरती.
तर या मंचावरती अनेक पाहुण्यांची मात्र माद्याली लाभली. खूप साऱ्या पाहुण्यांची मात्र उपस्थिती, एक बिझी शेड्यूल म्हटला तरी चालेल या मंचावरती चालू आहे. आपण पाहिलं तर आमचे इथे साहेब देखील उपस्थित आहेत. सदरक्षण अखल निग्रह आमचे महाराष्ट्र पोलीस सर्व इथे उपस्थित झाले, त्याचं देखील सहर्ष स्वागत. तर सन्माननीय श्री रमाकांत भाऊशेठ पाटील येथे आलेत, आपल्याला सन्मानित केलं जाईल. आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. श्री रमाकांत भाऊशेठ पाटील आमचे गव्हाणगावचे इथे आलेत, आपण या स्वागत कक्षामध्ये आपल्याला सन्मानित केलं जाईल. श्री रमाकांत भाऊशेठ पाटील आपण इथे आलात, आपल्याला सन्मानित केलं जातो. या मिहिरा स्पोर्ट आयोजित ही गावदेवी ट्रॉफी 2025 सातत्याने आपण पाहतात. आज तिसरी रात्र, एक चांगली मात्र भव्य दिव्य ही स्पर्धा आपण एन्जॉय करतात. तर आम्ही आमचे आयोजक सुनील पाटील यांना विनंती करतो की श्री रमाकांत भाऊशेठ पाटील यांना आपण माईची प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित केलं जातोय. मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतात. मयूरदादा मात्रे मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी ट्रॉफी 2025 चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतात. जाऊया मात्र ते आपण पाहिलं तर चालू लढतीकडे, जिथे आपण पाहिलं तर सेकंड इनिंगला सुरुवात होईल. हॅलो, तर दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. हॅलो, तर आपण जाऊया मात्र दुसऱ्या सत्राकडे. सीपोल मधली लढत आपण पाहता. हॅलो, हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो. तर या ठिकाणी आपण सन्मान करतोय सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे आपले महाराष्ट्र पोलीस, जे खरं तर 24/7 आणि खरं तर कोणताही सण असू द्या, उत्सव असू द्या, खरं तर त्याची पर्वा न करता नेहमी आपल्या सेवेमध्ये असतात. असे महाराष्ट्र पोलीस आपले बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच प्रवीण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. नवी मुंबई पोलीस, कारण हे जागतात म्हणून आपण निवांत झोपतो. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या सेवेसाठी झाल्या पाहिजेत. पाऊस असो, ऊन असो, काही असो, त्याची पर्वा न करता महाराष्ट्र पोलीस, नवी मुंबई पोलीस खरं तर आपल्या सेवेमध्ये असतात आणि त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. त्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी खरं तर वेळ काढून या स्पर्धेला त्यांची भेट दिली. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि अजून एक सन्मान. यस, बुनेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बुनेश पाटील सरांचा देखील सन्मान करूया. बुनेश दादा या. हॅलो, चला मॅचला सुरुवात करा. पंच लगेच आपण जाऊया उत्तरार्धाकडे, जिथे दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. आपण पाहिलं तर एका साईडला वशिनी 11 वशिनी आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहिलं तर आर्यन चिरले ही लढत आपण पाहता. सलामीची जोडी जीवित मात्रे आणि पुष्कर पाटील. तर बहिरी देव चंद्रकांत स्पोर्ट तर बहिरी देव 11 चंद्रकांत स्पोर्ट वशेनी ही लढत आपण पाहता. एका साईडला आर्यन चिरले त्या जागेसमध्ये. या मॅचमध्ये जर विचार केला आपण, जसं निर्दोष गरज परतला तर मात्र चांगल्या प्रकारचा खेळ पहिल्या सत्रामध्ये झाला. 59 डाबेचं लक्ष पूर्ण करायचं मॅचमध्ये. मॅचमध्ये जो जिंकेल तो पहिला सामना आपण पाहिला सीपोलमध्ये प्रियदर्शनी बेलापूर संघाने जिंकलाय
आणि या मॅचमध्ये जो जिंकेल तो प्रियदर्शनी वेलापूर संघापुढे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मात्र सेकंड इनिंगच्या आपण दिशेने, जिथे गोलंदाज रोहित पाटील येतोय, आर्यन चिर्ले संघाचा गोलंदाज. स्ट्राईक वरती पुष्कर पाटील, नॉन स्ट्राईकला जीवित मात्रे. पंचांचा ग्रीन सिग्नल. 59 डाबीचं लक्ष या मॅच मध्ये पूर्ण करायचं जिंकण्यासाठी आणि षटकातील हा पहिला चेंडू. चांगला चॉपराक दिलाय, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये जाईल, सीमा रेषा पलीकडे. हा दर्जेदार षटकार. मात्र षटकाराने स्वागत केलं. लाजवाब त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. पहिल्या चेंडूवरती सडेतून उत्तर, टिटफोट टॅट प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल वशिनी संघाला. कारण आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये 58 धाबसंख्या आर्यन चिर्लेने उभारल्या आणि तदनंतर मात्र त्याच्या समोर फाईट करतोय तो वशिनी संघ. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज गोलाच्या मार्कवर रोहित पाटील. चांगला चेंडू. षटकार खाल्यानंतर गोलंदाज आता आपण पाहिलं तर रोहित पाटील हा चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकतोय. संघाची धाबसंख्या 6 आकड्यावरती थांबली. विचार केला तर या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 59 डाबेचा प्रवास गाठायचा आहे. मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफी 2025 साठी तिसरी रात्र. आणि आपण पाहिलं तर सीपोल मधली ही दुसरी मॅच, दुसरी इनिंग आणि षटकातील पुढचा चेंडू. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. नीरज रणावत सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतो. वाईट करार ऑफस्टपच्या बराच बाहेर जातोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आता वशिनी संघाची धावसंख्या तब्बल 7 आकड्यावरती. 7 धावसंख्या स्कोरवरती पाहतात एकविरा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आमच्या घर बसले लाडकी प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेताना, या स्पर्धेचा आनंद घेताना. षटकातील पुढचा चेंडू. आणखी एक फटका पाहू शकाल मात्र क्षेत्ररक्षक येईल आणि झेल टिपलाय तो लॉंग ऑफच्या रिजन मध्ये पहिला झटका मिळेल तो वशिनी संघाला. तुझा ताण. आपण सातत्याने खूप सुमधुर गीत असतात आपण पाहतात नेहमी चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये. आणि मेगा फायनलला अंतिमच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक मेजवानी असेल. या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच दशरथ पाटील सरांना देखील आपण ऐकणार आहोत. कारण मयूरदादा म्हात्रे म्हटलं तर एक चांगली स्पर्धा आपण साकारताना नेहमी पाहता. पर्व तिसरं आणि नक्कीच मेगा फायनलमध्ये आपण दशरथ पाटील सरांना ऐकणार आहोत. इथे सफलता प्राप्त झाली. संघाची धावसंख्या 1/7 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचा चेंडू होतला. गोलंदाज आर्यन चिर्ले संघाचा गोलंदाज रोहित पाटीलने. समोर नवीन फलंदाज जितेश पाटील येतोय. आताचा फटका देखील पाहू शकाल मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गोळीच्या रफ्तार मध्ये सीमा रेषा पलीकडे 4 धाबेसाठी हा दर्जेदार चौकार. मात्र पाहू शकाल सीमा रेषा पलीकडे जाईल. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा दर्जेदार षटकार.
चेंडूला आणि पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्रीड. चांगला चौपराट सीमा रेषा पलीकडे जाईल. आणखी एक दर्जेदार हा ब्रँडेड षटकार. तर आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 28 आकड्यावरती. तर नक्कीच आपण पाहिलं तर आमदार चषक केलवणीचे आमचे आयोजक सुशील ठाकूर यांच्या वतीनं वशेनी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या स्पर्धेबद्दल आपण पाहिलं तर शुभेच्छा आल्यात वशेनी संघाला. आणि संघाची धावसंख्या 28 आकड्यावरती पोहोचली. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हर कंप्लीट झाली. 59 धाबेचा टार्गेट सेट करायचा या मॅचमध्ये जिंकण्यासाठी वशेनी या संघाला. आणि एका साईडला आर्यन चिरले ही लढत आपण पाहतात. सीपोल मधली ही दुसरी लढत. आणि त्यानंतर मात्र अगोदरचा सामना जिंकलाय प्रियदर्शनी बेलापूर संघाने. आणि या मॅचमध्ये जो जिंकेल तो मात्र प्रियदर्शनी बेलापूर संघापुढे खेळताना पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक दुसरं गोलंदाज विनीत मडबे येतोय. स्ट्राईकवरती फलंदाज जीवित मात्रे. जितेश पाटीलने काय लाजवाब अगोदरच्या षटकामध्ये फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, 2 चौकार पाहिले. चांगल्या प्रकारचा खेळ सादर केला. आता मात्र गोलंदाज आर्यन चिरले संघाचा विनीत मडवी. स्ट्राईकवरती फलंदाज जीवित मात्रे. षटकातील हा पहिला चेंडू लाजवाब सीमा रेषा पलीकडे जाईल. मिडविकेटच्या डोक्यावरून हा दर्जेदार षटकार. वशिनी टीमसाठी शुभेच्छा आल्यात विक्रांत मात्रे वशिनी गावची. इथे मात्र काय टिटपोट टॅट प्रश्नाला कशा प्रकारे उत्तर द्यायचं आहे हे आपण पाहतात. हे 2 फलंदाज मात्र चांगली फलंदाजी सादर करतात. गोलंदाज विनीत मडवी. रिव्हर्स अटॅक करायचा होता. ऑप्शनच्या पराज बाहेर होतोय. सरांचा इशारा वाईट करार येतोय. एका धाबेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 35 घरामध्ये. 35 धावसंख्या. आता समीकरणाचा विचार केला येणारे चेंडू उरलेत या मॅचमध्ये 17 आणि 24 धावेची आवश्यकता. जितेश पाटीलसाठी हा चेंडू आपण पाहू शकाल. इथे लॉंगॉनच्या रिझनमध्ये चेंडू पकडला जाईल. पैकी परत एक धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या 36 घरामध्ये पोहोचली. जीवित मात्रे आणि त्याच्या साथीला फलंदाज जितेश पाटील. अगोदरच्या षटकामध्ये आपण जर विचार केला जितेश पाटीलने 2 षटकार टोकले होते. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. येणारे चेंडू 16. या मॅचमध्ये 23 धावेची आवश्यकता. स्ट्राईकवरती जितेश पाटील. गोलंदाज विनीत मडवी. लोवर फुलटॉस चेंडू त्या पद्धतीने पटका सजवलाय. पुन्हा एकदा मात्र लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षक येतील. चेंडू पैकीपर्यंत 2 दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाईल तब्बल 38 आकड्यावरती. 38 धावसंख्या समीकरणाचा विचार केला या मॅचमध्ये आता उरलाय येणारे 15 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. आर्यन चिरले आणि एका साईडला वशेनी ही लढत आपण पाहतात. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनीत मडवी. चांगला चॉपराक दिलाय. कार्पेटच्या सहाय्याने पटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडी पैकीपर्यंत इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होतोय. चांगल्या प्रकारची इथे रणबिग विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजची. संघाची धावसंख्या 2 ने पुढे. संघ पोहोचलाय तब्बल 40 आकड्यावरती. येणारे चेंडू आता 14 उरले. या मॅचमध्ये 19 धावेची आवश्यकता. वाटलं होतं मोठा स्कोर आहे, मोठं आव्हान आहे, पण तो वशेनी संघ देखील आपण पाहिला तर चांगल्या प्रकारचा खेळ सादर करतोय. षटकातील पुढचा चेंडू स्वतःच्या फॉलोमध्ये अडवला जातो गोलंदाज विनीत मडवी. आता जर विचार केला या मॅचमध्ये 13 चेंडू उरलेत आणि 19 धावेची आवश्यकता. 13 चेंडू 19 धाबा 13 चेंडूमध्ये कराव्या लागतील.
या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 59 धाबेचा टार्गेट सेट करायचा आहे. आपण पाहिलं तर वशिनी संघाला एका साईडला मात्र ओव्हर क्रमांक दुसरा असेल त्यांना आर्यन चिर्ले संघाचा गोलंदाज विनीत मडवी. सुरेख चेंडू दर्जेदार आणि ते मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. आणखी एक विकेटचं पतंग घडेल. दुसरा झटका मिळेल का ते मात्र पाहू शकाल. नक्कीच फलंदाज बाद होतोय आणि 2 फलंदाज बाद होताना आपण संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 40 आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि आता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी वशिनी संघाला 19 धाबेची आवश्यकता. एका ठिकाणी स्पर्धा केलो साली धवलानींचं माईक काही घंटा कॉमेंट्री करणार कशी सजेस्ट हास्य सम्राट आपण सातत्याने पाहतात. 12 चेंडू 19 धाबेची आवश्यकता. नक्कीच दशरथ पाटील यांची शेवटच्या रात्रीमध्ये इथे वर्णी लागणार आहे. शेवटच्या रात्रीमध्ये ते ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि मनोज 19 धावांचं समीकरण आहे. काय कॅल्क्युलेशन असेल आणि काय टॅली काय दोन संघांच्या संगणकामध्ये त्याच्या मनामध्ये काय चालू असेल एक्झॅक्टली. म्हणजे या धाव्या कशा बनवायच्यात, मोठ्या अटॅक करायच्या, सिंगल डबलकडे कॉन्सन्ट्रेशन, निर्दोष नाईकचं निर्दोषचं माइंडसेट काय सुरू आहे. त्याने नंदनला काय सांगितलं की तुला आता कसे चेंडू रिलीज करायचं आहे, काय रेलचेल सुरू असेल. वशिनी संघाच्या पॅव्हलियनमधून त्याचे आवाज उठायला लागलेत की आता काय हे मॅचचं चित्र म्हणजे कसं असेल ही मॅच. म्हणून अंदाज जर बघितला तर सामना दोन्ही बाजूने बरोबर आहे. 50% वशिनी आणि 50% जर बघितलं तर आर्यन चिर्ले संघाकडे. म्हणजे समतोल सामना आहे, काहीही घडू शकते या मॅचमध्ये. हॅलो तर नक्कीच आपण पाहिलं तर इथे चांगलं आपण प्रत्युत्तर दिलं किरण पाटील सर. पुढे आपण पाहिलं तर गोलंदाज येतोय नंदन ठाकूर. पहिला चेंडू डॉट आलाय. आता समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू या मॅचमध्ये 19 धाबेची आवश्यकता. 11 चेंडू 19 धाबा. 19 धाबा 11 चेंडूमध्ये कराव्या लागतील. स्ट्राईकवरती फलंदाज जीवित मात्रे आहे. जीवित मात्रे गोलंदाज नंदन ठाकूर. लोवर पलटा चेंडू तसं तर मात्र काउ क्वार्टरच्या रिजन मध्ये सरळ सोपा टिपला झेल. आणखी झटका मिळेल तो वशिनी संघाला तिसरा झटका. संगीताला मिळालेला आहे आणि धन्यवाद DJ सूरज. बघा मनोज मागाशीच म्हटलं की माइंडसेट काय चालू आहे मॅचमध्ये. कारण 12 चेंडू आणि 19चं जे समीकरण होतं आणि जो फलंदाज मागाशी धाड धाड षटकार मारत होता त्या फलंदाजाने पुन्हा तोच प्रयत्न केला. जर कदाचित 12 चेंडूमध्ये 19 जर सिंगल डबलवर जर कॉन्सन्ट्रेशन केलं असतं कदाचित तरी मॅच अजून पुढे गेली असते. आणि मला वाटते आर्यन चिर्ले जो संघ थोड्या अडचणीमध्ये मात्र निर्दोषने ठरवलं होतं की ही विकेट किती महत्त्वाची आहे. त्यासाठी जे जालं बुनलं होतं आणि जे चक्रव्यूह रचलं होतं त्यामध्ये या फलंदाजाला अटकवलं आणि आता सध्या पुन्हा या मॅचमध्ये कमबॅक केलं आर्यन चिर्ले संघानं हे म्हणायला हरकत नाही. नक्कीच किरण दादा कपड पाहिलं तर आता समीकरण उरलंय. 10 चेंडू 19 धाबेची आवश्यकता. नवीन फलंदाज अनिश पाटील. वशिनी संघाचा हा फलंदाज. एका साईडला गोलंदाज नंदन ठाकूर. आताचा चेंडू आपण पाहिलं तर नीरज राणावत सर आमच्याकडे बोललेत वाईट करार इशारा दिला एक्स्ट्रा रन्स मिळेल. आता सामना पुढे मात्र इथे पाहिलं तर समीकरण बदल होतोय. येणारे चेंडू 10 आणि या मॅचमध्ये आता 18 धाबेची आवश्यकता. 59 धाबेचं लक्ष या मॅचमध्ये पूर्ण करायचं आहे. षटकातील पुढचा चेंडू लोवर बोल्टा चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. काउ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक येईल इथे बंबल झाला. तत्पूर्वी पाहता पाहता 2 धाबसंख्या कंप्लीट होतात. अक्षय हा क्षेत्ररक्षक होता परंतु इथे त्याच्या हातातून चेंडू निसटला. आता मात्र समीकरण पुन्हा बदलेल. येणारे चेंडू उरलेत या मॅचमध्ये 9 आणि जिंकण्यासाठी 16 धाबेची आवश्यकता. किरण दादा पटेल काय म्हणणार या मॅच बद्दल. नक्कीच अक्षयचं मी बॉडी लँग्वेज जर आज बघितलं ज्या दिवशी तो रॉयल नाईटची ट्रॉफी खेळायला आला त्याचं एवढं ॲग्रेशन होतं जणू काय तो त्याच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा आली होती रॉयल ट्रॉफीमध्ये. मात्र आज त्याची बॉडी लँग्वेज जरा डाऊन दिसत आहे मला असं चित्र आहे. मात्र एक क्रिकेट आहे रोज वेगळं क्रिकेट असतं आणि याच वेळी डाऊन द ग्राउंड जबरदस्त फटका हा संजीवनी देणारा चौकार नक्कीच वशिनी क्रिकेट संघासाठी असेल.
तर आमचे सुमितजी चोबे साहेब आपण पाहिलं तर आपल्याला जे सिरीजसाठी फ्रीज दिलंय ते आमचे सुमितजी चोबे साहेब आपण पाहिलं तर श्रीराम मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून घडत असतात. तर सुमितजी चोबे साहेब आपलं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. आता मात्र काय घडलंय, पंचांचा आकाशाकडे बोट आणि केक विकेटचं पथक. इथे पाहिलं तर LBW स्वरूपाने चौथा झटका मिळतोय तो वशेनी संघाला. विजय क्रिकेटचा होणार आहे. ज्या प्रकारे आपण धावा झाल्या टोटल तिकडे धावफलकावरती 12 धावांची गरज आहे. आर्यन चिर्ले मागच्या 2 आठवड्यामध्ये जर बघितलं तर रॉयल चषक उल्वेमध्ये या संघाने जबरदस्त देखना परफॉर्मन्स केला होता आणि एक जबरदस्त ट्रॉफी जिंकली होती. त्याच उमेदीने त्याच जोशाने ते उल्वा नोडमध्ये पुन्हा एकदा त्याने पदार्पण केलंय. पण ही स्पर्धा वेगळी आहे, मैदान वेगळं आहे. काय नक्की उल्वा नोड त्यांना रास येणार आहे का मनोज? ही मॅच त्यांना जिंकायची आहे का? काय आहे भवितव्य? कारण 7 चेंडू 12चं हे खूप मोठं बॅटल आहे. मजा येणार आहे मॅचमध्ये जबरदस्त. नक्कीच या मॅचला मात्र खूप सारी मजा येतोय. आपण पाहिलं तर नवीन फलंदाज हर्ष पाटील 7-12 येणारे 7 चेंडू 12 धाबेची आवश्यकता. गोलंदाज नंदन ठाकूर सामोरे हर्ष पाटील. शेवटचा चेंडू पाहू शकाल मात्र पुन्हा एकदा फलंदाज अक्षय क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू आडवी पैकीपर्यंत येथे 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. काय घडलं ते परंतु 2 धावेवर समाधान मानलाय. आता येणारे चेंडू उरले 6 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं लगेच. मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल रोज त्याच कॉन्फिडन्सने क्रिकेट खेळावं लागेल. आज तुम्ही वेगळा क्रिकेट केला तर उद्या मी वेगळा खेळून चालणार नाही. आज त्याची फिल्डिंग मला बघायला चांगली आवडली नाहीये, त्याची थ्रो चांगली झाली नाही, बॅकअप मिळाला नाहीये आणि कदाचित वशिनी संघाकडे चान्स होती. ह्या 3 धावा पण झाल्या असत्या, पण त्यांनी 2 धावांवरती समाधान मानले. आणि आता माझं समीकरण जर बघितलं ना तर 6 चेंडू 10 धावांचा गरज आहे. अशा मॅचेस नेहमी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेल्या आहेत. त्यामुळे या मॅचचा रिझल्ट आम्ही सांगू शकणार नाहीये असं चित्र आहे. मात्र या चिर्ले संघाकडे एक असा अनुभवी खेळाडू आहे निर्दोष, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. त्याला माहिती आहे की आता मला या सामन्यामध्ये काय करायचे आहे. सुरुवातीचे 2 चेंडू मला चांगले टाकावेच लागतील. या 2 चेंडूमध्ये एखाद चौकार डबल आल्या, सिंगल डबल आली तर मॅचला वशिनी संघ घेऊ शकते. वशिनी संघाकडे जर आपण बघितलं बॅटिंग लाईन जर त्यांचे फलंदाज बाद झालेत 4 बाद झाले, मध्ये मिडल ऑर्डर आहे. 5 आणि 6 क्रमांकाचे फलंदाज बॅटिंग करत आहेत. त्यांच्यावर तेवढाच दबाव आहे कारण त्यांच्या माइंडसेटमध्ये नवनाथ हेच चालू आहे की आता आम्हाला षटकार मारायचा की सिंगल डबल कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज हे नेहमी आक्रमक असतात. आता चिंतेचा प्रश्न हा आहे की त्यांचा संघनायकाने त्यांना काय सुचवलं आहे, पाणी देणारा 12वा खेळाडू त्यांना काय सांगून आलेला आहे. कारण 6 चेंडू आणि 10 धावा हे बॅटल, हे युद्ध जे आहे ना हे खरंच मजेदार असणार आहे. एका बाजूला उरण पूर्व विभाग वशनी आणि त्यांच्या जवळचाच मी बोलेन चिर्ले संघ आहे. मजा येणार आहे मॅचमध्ये मनोज. नक्कीच शेवटचा गोलंदाज येतो अलंकार घरत. 10 धाबीची आवश्यकता स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतो तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला पकडीपैकीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. आता मात्र या मॅचमध्ये आपण उरलाय येणारे 5 चेंडू आणि 9 धाबीची आवश्यकता. सामना काय मात्र इथे रोमांचक झालाय. प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. नक्कीच आर्यन चिर्ले त्यांच्या अगेन्स्टमध्ये वशेने आपण लढत पाहता. 6 चेंडू 10 धाबीची आवश्यकता असतात. 5 चेंडू 9 धाबीची आवश्यकता उरली. स्ट्राईकवरती फलंदाज हर्ष पाटील येतोय. चांगला फटका, सीमा रेषा पलीकडे जाईल का आणि इथे टोकलाय दर्जेदार लॉंगॉनच्या टोक्यावरून हा षटकार.
पाहिलं आता समीकरण बदललं. 4 चेंडू 3 धाबीची आवश्यकता. चला प्रियदर्शनी बेलापूर संघाचा कर्णधार टॉससाठी या टॉस बॉक्स मध्ये. लगेच विनर्स वरचेच विनर्स लढत असेल. 3 धाबीची आवश्यकता उरली. सुरेख चेंडू, चांगल्या प्रकारचा चेंडू उचललाय. आता सामना पुढा फिरलाय. समीकरण पाहिला तर येणारे चेंडू 3 आणि 3 धाबीची आवश्यकता. 3 चेंडू 3 धाबा. काय किरण पाटील सर नक्कीच आपण म्हणणार या मॅच बद्दल? बघा मी मगाशी पण हेच उल्लेख केला की माइंडसेट तुमच्या मेंदूमध्ये काय चालू आहे, तुमच्या बुद्धीचा विचार करावा लागेल. षटकार आला होता, पुन्हा सामन्याला कलाटणी मिळाली तर पुन्हा चिरले संघ शिरकाव करतो या मॅचमध्ये. 3 बॉल 3. आणखी एक चेंडू मात्र डॉट येतोय. इथे काय घडलं जातोय? मनोज थोडा थांबवतोय कारण मी आता बघा जर कॅल्क्युलेशन जर केलं असतं ना वशेनी सगळ्यांनी मगाशी म्हटलं की मिडल ऑर्डरचे जे फलंदाज असतात ते फक्त षटकारांची भाषा बोलत असतात. आता षटकार आला होता 5 चेंडूमध्ये, फक्त 3 धावांची गरज होती 4 चेंडूमध्ये काहीतरी. त्यावेळी मोठा फटका मारण्याची गरज होती का, हा एक्झॅक्टली प्रश्न त्या संघा पाठीराख्यांना पडला असेल. आणि हा मी म्हणेन मोठा फटका खेळण्याच्या मनसुबेमध्ये हे 2 डॉट बॉल त्यांच्या अंगलट आलेले आहेत. नक्कीच नक्कीच आपण पाहिला सामन्याला रंगत आली. प्रेक्षकांची मने जिंकली जातात या स्पर्धेमध्ये. येणारे चेंडू 2 आणि 3 धाबीची आवश्यकता. आणखी एक चेंडू येईल का? तत्पूर्वी मात्र इथे पाहिला तर पिंकी अचूक आली. एकदा कंप्लीट झाली. एखादावर समाधान मानला जातोय. मनोज ही धाव घ्यायला हवी होती ऍक्च्युली. ओव्हर कॉन्फिडन्स मी म्हणेन इथं थोडासा फलंदाजाला जो आता स्ट्राईक एंडवर फलंदाज आलेला आहे त्याचं नाव आहे आतिश. आतिशने आता स्वतःवरती जबाबदारी घेतली. कारण ज्या वेळेला चेंडू मी म्हणेन निर्दोषी थोडी चूक झाली, हातातून डॉट बॉल सुटला, त्यानंतर त्याने डायरेक्ट थ्रो केला होता आणि ही धाव चोरायला हवी होती. कारण 1 बॉलमध्ये 1 धाव निघू शकते आणि आता समीकरणाला 1 बॉल 2 म्हणजे थोडं डिफिकल्ट होणारच आहे. आणि अशा वेळेला आता तो फलंदाज आहे त्याने स्वतःच्या खांद्यावर जाऊन त्यांनी धाव घेतली नाही. मग त्याचा कॉन्फिडन्स आता या मॅचमध्ये सांगणार आहे की वशेनी संघाची जी नाव भवऱ्यामध्ये अडकले आहे तो पार पाडणार की तिथं अटकणार आहे, हा मोठा प्रश्न. नक्कीच किरण दादा मगाशी देखील हाच सामना झाला होता. प्रियदर्शनी बेलापूर याच पॉइंट वरती आला होता. 1 चेंडू 2 धाबा. कोण जिंकणार? चांगला फटका पाहू शकाल मात्र विनिंग शॉट आणि इथे सामना जिंकलाय. इथे पाहिला तर फलंदाज आतिश पाटीलच्या बॅटमधून षटकार आला आणि सामना जिंकला वशिनी संघाने. बघा आम्हाला 12वा खेळाडू सांगतो की हा त्यांचा खेळाडू फॉर्म मध्ये आहे म्हणून त्याने स्वतःकडे स्ट्राईक कदाचित ठेवली की नाही ही मॅच मी जिंकवणार, तुझ्यावर नाही ठेवणार. कारण त्याला 3 बॉल तो डॉट खेळलाय आणि अशा वेळेला त्याने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि ही मॅच जिंकून दाखवली आणि त्याचा कॉन्फिडन्स जो हाय झाला होता आणि नक्कीच प्रशंसा करावी लागेल. आर्यन चिरले, चूक झाली, गलती झाली, कुठे काय घडलं, डॉट चेंडू निर्दोष हातातून निसटला, तो डॉट बॉल निघाला ना, आता स्ट्राईकवर तो नॉन स्ट्राईकचा फलंदाज असता आणि मग 1 बॉल 3चं समीकरण असतं. चित्र